रायगड जिल्हा परिषदेवर लाल बावटा ही जनतेची आणि काळाची गरज, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शेकाप जोरदार तयारीने मैदानात उतरलाय। यावेळी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शेकाप हा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष असल्याचे सांगितले। रायगड जिल्हा परिषदेवर लाल बावटा असणं ही जनतेची आणि काळाची गरज असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी ठासून सांगितले। शेकाप हा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणारा पक्ष आहे। या निवडणुकीत शेकापने तरुण, सुशिक्षित आणि समाजकार्यात सक्रिय असणारे उमेदवार उभे केले असून शेकाप आणि रायगड जिल्हा परिषद हे एक मजबूत राजकीय समीकरण आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या। लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवायच्या असतील तर जिल्हा परिषदेत शेकापची सत्ता आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। मित्र पक्षांसोबत एकत्रितपणे निवडणूक लढवून शेकापला चांगले बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शेकाप पक्ष पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरली। आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत, इंडिया आघाडीचा भाग आहोत आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फॉर्म्स भरलेले आहेत आणि खूप चांगले तरुण उमेदवार आम्ही बऱ्याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही ग्रॅज्युएट आणि क्वालिफाईड उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय। शेकाप पक्ष आणि जिल्हा परिषद रायगडचे हे एक समीकरण आहे आणि लोकांना, जनतेला माहिती आहे की तळागाळातल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, सर्वसामान्यांचं काम करायचं असेल तर जिल्हा परिषदला शेकापचे प्रतिनिधी हवेच। त्याच्यामुळे आम्हाला पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे, दर टर्म प्रमाणे आम्हाला चांगला रिस्पॉन्स पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मिळणार आहे, याबद्दल मी एकदम निश्चित आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।